त्यांना कोणाकोणाचे हिसकवण्याचंच माहित आहे. कोणाचे असलं ना ते हिसकवून घ्यायचं. कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही, स्वतःच्या नावावर जमीन करून घ्यायची आणि ते धंदे सुरू झाले. निवडणूक होऊ द्या, प्रसंगी कोणाला बी अध्यक्ष करून टाकेल, पण गावित परिवाराचा अध्यक्ष इथं होऊ देणार नाही. नंदुरबारात राजकीय भूकंप झालाय. भाजपचे दिग्गज आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर खळबळजनक आरोप लावलेत. हे आरोप काय आहेत, यामुळे नंदुरबारच्या राजकारणात काय बदल होऊ शकतात आणि महायुतीच्या एकतेला याचा किती धक्का बसेल, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. नंदुरबारच्या राजकीय पटलावर एक मोठं वादळ निर्माण झालंय. भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोपांचा भडेमार केलाय. गावित यांचा दावा आहे की रघुवंशी यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि वर्चस्व वाढवण्यासाठी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केलाय. या आरोपांनी शिंदे गटात खळबळ माजली असून भाजप आणि शिंदे गट यांच्यातील युतीच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की चंद्रकांत रघुवंशी यांनी स्थानिक प्रशासनावर दबाव टाकून काही बेकायदेशीर गोष्टींना पाठबळ दिलंय. गावित यांचा आरोप आहे की रघुवंशी यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून नंदुरबार भागात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे स्थानिक जनतेच्या हिताला बाधा पोचली. गावित म्हणाले, रघुवंशी यांनी कायद्याचा भंग केला आणि जनतेच्या विश्वासाला तडा दिला. काय करतात, ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतात. महायुतीने, आणि मग काय करायचं, महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती? असे लबाड लोक आहेत, यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. दुसरीकडे चंद्रकांत रघुवंशी यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितलं, हे सगळं राजकीय कट आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. मी नेहमी जनतेच्या भल्यासाठी काम केले. रघुवंशी यांनी असंही म्हटलं की गावित यांचे आरोप हे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचा भाग असू शकतात आणि यामागे वैयक्तिक हेवेदावे असण्याची शक्यता आहे. रघुवंशी यांनी चौकशीला समोर जाण्याची तयारी दर्शवली असून सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास व्यक्त केलाय. ज्यांनी टक्केवारीचा कलंक या जिल्हा परिषदेला लावला, त्या लोकांनी अपेक्षा ठेवल्या नाही. आम्ही जिल्हा परिषद चालवले, त्यांना खिसाकडे लागतं, त्यांना खिसा फुगेल का नाही, माल द्यायला की नाही, आणि बस एक प्रकारे धंदा हे जिल्हा परिषदेमध्ये व्हायला लागला. नंदुरबार मधील स्थानिक लोकांमध्ये या प्रकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की असे आरोप राजकारणात नेहमीच होत असतात, पण यामुळे जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होतो. हा वाद महायुतीच्या एकतेसाठी मोठा धोका ठरू शकतो. नंदुरबार हे जिल्हे शिंदे गट आणि भाजपसाठी राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागा जिंकून मोठा विजय मिळवला होता, ज्यात भाजपच्या 132, शिंदे गटाच्या 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 जागांचा समावेश आहे. पण गावित यांच्या या आरोपांमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शिंदे गट आणि भाजप यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद झाले होते, जसं की मंत्रिपदाचं वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय. या प्रकरणाचा पुढील टप्पा काय असेल? गावित यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी होईल का, की हे प्रकरण राजकीय चर्चेतच मर्यादित राहील? नंदुरबारच्या राजकारणात यामुळे मोठे बदल घडू शकतात आणि याचा परिणाम स्थानिक पातळीवरच नाही तर राज्यस्तरीय राजकारणावरही होऊ शकतो. शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युतीवर याचा किती परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. नंदुरबारचं हे राजकीय नाट्य इथेच थांबणार की आणखी वळण घेणार? विजयकुमार गावित यांचे आरोप चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी डोकेदुखी ठरतील की शिंदे गट याला तोंड देईल आणि याचा महायुतीच्या भवितव्यावर काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळातच माहीत पडेल. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, चंदू भैयांच्या का गावित साहेबांच्या?
आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला.